नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. मी जयेश पुजारी. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी व्लॉगिंग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. आता जो आपला व्लॉग असणार आहे तो पर्सनली एक मोठा व्लॉग असणार आहे. तर आज आपण जाणार आहोत एकविरा आईच्या देवीच्या दर्शनाला, जे की आहे लोणावळ्यामध्ये. तर आधी आपला भरपूर उशीर झाला आहे, तर आपण डायरेक्ट जाऊन आपल्या मोठा व्लॉग सेटअपवर जाऊन भेटूया. त्याचं सामान नाही घेतलं आहे, नॉर्मल आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या, कारण आपली वन डे राईड असणार आहे. मी फक्त रायडिंग गिअर्स, हा हेल्मेट आणि छोटीशी बॅग घेतली आहे, ज्यामध्ये मी फक्त माझ्या वॉलेट, चार्जर, डॉक्युमेंट्स वगैरे ठेवले गाडीचे वगैरे. तर चला भेटूया डायरेक्ट आपण मोठं ब्लॉग सेटअपवर. चला निघूया. बाईक तर कोल्ड स्टार्ट आपल्या ऑलरेडी झाली आहे मागाशीच, गाडी पुसल्याने मी कोल्ड स्टार्ट करून ठेवली आधीच. तर आता आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, महालक्ष्मी माते की जय. लेट्स गो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची मॉर्निंग खरंच गोड आहे, कारण आपण चालले आपल्या संडे बाईक राईडला. ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून आपली काय राईड वगैरे होत नव्हती, तर विचार केला कारण आपण या संडेला 26 जानेवारीला आपण एक मोठी बाईक राईड काढू. कारण बरेच दिवस ना आपण कुठे राईडला गेलेलो होतो. आपली जी लास्ट राईड झाली होती ती डिसेंबर महिन्यामध्ये आपण ज्योतिर्लिंग राईड केली होती. पण त्यानंतर मी बरेच प्लॅन करत होतो, पण मला जायचं ते नेमकं मला समजत नव्हतं. मग शेवटी माझ्या मनात आलं की काय ना आपण एकविराला एक सोलो राईड मारून येऊ. आणि तुम्ही तर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. ही माझी पहिली यूट्यूबची व्हिडिओ असणार आहे, अथवा माझा हा पहिलाच मोठा व्लॉग आणि पहिलाच माझा व्लॉग असणार आहे. ऑफ कॅमेरा मी बराच राईड मारला, सोलो राईड, ग्रुप राईड, भरपूर प्रकारच्या राईड आणि भरपूर ट्रॅव्हल प्लेसेस मी एक्सप्लोर केले आहे. पण ही माझी ऑन कॅमेरा ही माझी पहिली यूट्यूबची व्हिडिओ असणार आहे. तर प्लीज ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर पटापट जाऊन आधी फ्युअलअप करून घेतो. ग्लोव्ज पण नाही घातले आहेत. पेट्रोल भरल्यावरती जेव्हा प्रॉपर आपण निघू तेव्हाच ग्लोव्ज वगैरे घालेल. तर डायरेक्ट आपण भेटू पेट्रोल पंपवरती. पेट्रोल भरा बेटा, डायरेक्ट भरायला लागेल सांगतो. हां, फुल म्हणजे भरायला लागेल सांगतो मी तुम्हाला किती. हां हां, मी बघतो मीटर, बघ थांबवलं की थांबा. टाईम अपडेट द्यायचं तर आता सकाळच्या वाजल्यात 5:15 वाजल्यात. आपण 5ला ठरवलेलं निघायचं, पण राईड बोलतो शेवटी लेट तर होणारच. पण आणि आता आपण सगळं फ्युलिंग वगैरे झाले आहे, तर आता पुढे आपल्याकडे थांबायची गरज तर डायरेक्ट आपण एक पनवेलला हॉल्ट घेऊ, चहा किंवा कॉफी प्यायला. चला. आणि आता मग प्रॉपरली निघालो आहे. आपल्या राईडला प्रॉपरली सुरुवात झाली असं मी आता म्हणू शकतो. आणि आता मी चेंबूरच्या ब्रिजवरती आहे मी. आणि आजच्या राईडबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे आपण कुठून कसा काय वेळ जाणार आहे. तर आपण आता इकडनं चेंबूरवरनं पनवेल करत JNPT मारत आपण ओल्ड मुंबई पुण्यावरून आपण आपण खोपोलीच्या आश्रममध्ये जाणार आहोत. आणि तिकडनंच मग आपण पुढे आपल्या आपण तिकडनंच पुढे एकविरा आईच्या देवीच्या दर्शनाला आपण पुढे जाणार आहोत. आणि वेदर अपडेट द्यायचं तर बेकार थंडी वाजते, कारण म्हणजे मी एवढं जॅकेट वगैरे घातलं आहे तरीसुद्धा मला अशी हलकी हलकी थंडी वगैरे जाणवते वगैरे. तर आता बघू, आता सध्या 5:30 वाजले आहेत. पुढे आता थंडी वाजेल की नाही माहिती नाही, कारण एकदा पनवेल सोडल्यानंतर आपल्याला पुढे थंडी तर भरपूर असते, आपल्याला माहिती आहे, आउट ऑफ मुंबई वगैरे. पण बघू आता पुढे कसं काय ते. आणि आता वाशीच्या ब्रिजच्या इथं आलो आहे. हा साईड रस्ता वाटतं वाशीला जॉईंट, हा नवीन रस्ता बांधला वाटतं आता. भारी आहे. भेंडी सुसाटा पूर्ण रस्ता आहे हा पूर्ण. मस्त भारी वाटतंय अशा रस्त्याला पूर्ण गाडी वगैरे पळवायला वगैरे. आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे आपल्याला भरपूर रायडरसुद्धा आपल्याला मिळतील, ज्याने आज संडेसुद्धा आहे आणि 26 जानेवारीसुद्धा आहे. आपल्याला भरपूर सारे रायडर आपल्याला रस्त्यामध्ये आपल्याला हे बघा पूर्ण बायकर्स लोक आहेत. सब 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 छूट गए, सब छूट गए.
वही तो सब छूट गए। आणि आता आपण फायनली पोचलो आहे पनवेलला। नाश्ता करायला थांबलो आपण। आपला जो नेहमी रेग्युलरचा हॉटेल असतो शिवसागर, तिकडे आपण थांबलो आहे। 1 hour later. जसं की आपला आता झालं, नाश्ता वगैरे करून सर्व झालं आहे आणि आता आपण पनवेलला आहोत। जो हा रस्ता समोरचा दिसतो आपल्याला, तो जातो आपला गोव्याला, म्हणजे अलिबाग वगैरे साईडला। हा सरळ जातो तो आपला JNPT रोड आहे। इकडनं आपण आता आलेलो मगाशी। हा सरळ आपला मुंबई, आणि आता आपण इकडनं सरळ जातो आहे मुंबई पुण्याच्या ओल्ड जो आहे ना एक्सप्रेस वे, त्याने आपण जाणार पुढे। दाखवतो तुम्हाला मी पुढे गेल्यावरती। लोणावळ्याचे रस्ते बोलाल ना तर लोणावळ्याचे रस्ते एक नंबर आहेत। म्हणजे आपण ॲज अ कम्पेअर करायला गेलो ना तर मुंबई गोवा हायवेलाशी, तर मुंबई गोव्याच्या हायवेच्या तुलनेमध्ये जे लोणावळ्याचे रस्ते आहेत ते जबरदस्त आहेत। म्हणजे रस्त्यामध्ये तुम्हाला कुठे खड्डा वगैरे मिळणार नाही। तुम्ही गाडी आरामात 70 ते 80च्या स्पीडमध्ये तुम्ही क्रूज करू शकतात। आता नॉर्मल मी पण आता किती 87 89च्या स्पीडला क्रूज करतोय। आणि हा आता आपला आला आहे लोणावळ्याचा पहिला टोलवे। हा बहुतेक खालापूरचा आहे वाटतं। हो, खालापूरचाच आहे, खालापूर टोल प्लाझा। आणि हा इकडे झाला आहे ऍक्सिडेंट, ट्रक वर्सेस ट्रक। अख्ख्या रोडचे पूर्ण यांनी तर। चला फिरून चला। रात्रभर दारू पिणार आणि सकाळी येऊन म्हणजे ऍक्सिडेंट बघा सकाळ सकाळी। बाप रे, बेकार घुसल्या हा तर, बेकार घुसला रे हा पूर्ण। हा बघ, जसं की तुम्ही आत्ताच ॲक्सिडेंट बघितला, खूप घाणेरडा प्रकारे ॲक्सिडेंट झालेला दोन्ही ट्रकचा। म्हणजे दोन्ही ट्रक असे एक जात होता आणि मागोरी दुसरा ट्रक त्याला पूर्ण ठोकलेला पूर्ण, आणि पूर्ण दोघांची पण बॉडी पूर्ण डॅमेज झालेली। तरी मी मगापासून विचार करतोय की मी राईडला आलो आहे आणि ॲक्सिडेंट झाला नाही, असं कसं व्हायला बोललो। कारण मी जेव्हा जेव्हा राईडला जातो ना, तेव्हा मी कंपल्सरी एक ना एक ॲक्सिडेंट बघतो। कधी कधी मला तर असं वाटतं की मीच पण होते वाटतं त्या रोडसाठी वगैरे असं। हां, हा तर झाला मजेचा विषय मित्रांनो। पण असं म्हणजे तुम्ही जेव्हाही कधी बाहेर वगैरे जाल, तुम्ही पूर्ण सेफ्टी तुम्ही ड्राईव्ह वगैरे करा, राईड वगैरे करा, पूर्ण प्रॉपर तुम्ही गिअर अप वगैरे पूर्ण सेफ्टी करूनच तुम्ही तुमची काय गाड्या वगैरे असतील सर्व तुम्ही चालवा। हा तर झाला थोडा मजेचा विषय। तर आता आपण थोडा माहितीकडे सुद्धा वळूया। कारण भरपूर लोक जातात एकविरा देवीच्या दर्शनाला, पण त्यांना माहिती नसतं की ते त्याचा मागचा इतिहास वगैरे काय। तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यामागे इतिहास वगैरे काय आहे। कारण भरपूर इतिहास आहे, पण जिथपर्यंत मी वाचलंय, मी ऐकलंय, तेवढं तर मी तुम्हाला नक्की शेअर करू शकतो। म्हणजे पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलं होतं असं म्हटलं जातं। एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि त्यांनी तिथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला। पण त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एकविराबाईने त्यांना एक अट सुद्धा सांगितली की पांडवांनी ते मंदिर आहे ना ते एका रात्रीत बांधून दाखवायचं होतं। आणि पांडवांनी ते बांधून दाखवलं सुद्धा, आणि त्यामुळे त्यांची भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासाच्या नंतर त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणी ओळखू शकणार नाही असं वरही तिने पांडवांना दिला। आता 5 ते 10 मिनिटांमध्ये खोपोली सिटीमध्ये आपण एंटर करू। तर आपण आता लवकर सुद्धा आलो तर मी विचार करतोय की आपण खोपोलीमधलं गगनगिरी आश्रम सुद्धा आपण फटाफट वगैरे पाहून वगैरे येऊया, आणि तिथे सुद्धा आपण काय सिनेमॅटिक वगैरे घ्यायला मिळत असतील ते सुद्धा आपण घेऊया। कारण माझी गोपुरचे चार्जेस सुद्धा ऑलमोस्ट आता संपत आले। तर बघूया आता पुढे जाऊन काय होते ते। आता आपण आलो आहे खोपोली सिटीमध्ये। तिथे आपण थोडासा ब्रेक घेऊ। शिवाजी महाराजांची प्रतिमा बघून अंगामध्ये अशी पूर्ण अशी एक ऊर्जा येते ना, अशी अंगावरती काटे होतात, वर उमटे उभे राहतात, तसं माझं झालं आता। काय बघू, नशिब असेल तर आपण जाऊ या शिवजयंतीला। त्याच्यामध्ये याच्या आधल्या हफ्त्यामध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये आपण एकदा जाऊन भेटून येऊ रायगडला।
कारण बरेच दिवस झाले पण रायगडची एक ट्रिप सुद्धा केली नाही. ते एक रायगडची ट्रिप सुद्धा करू शकतो आणि आपण शिवजयंतीला तो सोहळा असतो शिवजयंतीचा तो आपण रायगडवरती साजरा करू शकतो. अनफॉर्च्युनेटली माझ्या गोप्रोची बॅटरी पण लो झाली आहे आणि आता आपण चाललो आहे जो खोपोलीचा गगनगिरी महाराजाचा मठ आहे, एक पौराणिक असा मठ आहे, तर आपण ते बघायला चाललो आहे. तर आपण त्याच्या गेटवरतीच आहे. खोपोली नगर परिषद आपले शहरचं स्वागत करत आहोत. खोपोलीच्या मठामध्ये सुद्धा इथं आपण जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊया. मग तसं आपण पुढे तिकडे 5-10 मिनटं रेस्ट करू. गोप्रो वगैरे थोडा चार्ज करू तिकडे आलो. तर तिथपर्यंत मला माहिती आहे तिकडे आतमध्ये सर्व स्पीड स्पोर्ट वगैरे आहे, चार्जिंग स्पोर्ट वगैरे. तर आपण आपल्याकडे गोप्रो सुद्धा चार्ज करून घेऊ आणि नंतर पुढे आपण एकवेळेला त्या प्रवासाकडे निघू. चला. फायनली आता लोणावळा घाट चालू झाला आहे. म्हणजे हा आपला खंडाळा घाट आहे, आपण डायरेक्ट मुंबई टू पुण्याला जॉईन असतो. आणि हा घाट म्हणजे एवढा प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध म्हणजे असं प्रसिद्ध नाही बोलू शकत. म्हणजे हा घाटामध्ये एवढा भरपूर चांगले रस्ते आहे, रस्त्यामध्ये आणि भरपूर वळणावळणीचे रस्ते सुद्धा आहेत. मला दाखवतो म्हणजे या रस्त्या आणि हा मेन म्हणजे वन वे आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही की समोर कुठे गाडी आहे तर आपण बिंदास ओव्हरटेक करू शकतो. घाटामध्ये गाडी चालवायची मजा आहे ना, ती मजा वेगळी आहे. गाडी बेंड मारायला, गाडी झोपायची मजा येते ना, नेक्स्ट लेवल मजा असते मित्रांनो. आणि आजची गाडी झोपायला मी पण असं इथे झोपणार आहे असं मला तर वाटतंय. पण घाबरायचं ना मित्रांनो, की त्या टायमाला फक्त गाण पाठेल पण नंतर तुम्हाला तुमच्यावरती अभिमान वाटेल. फायनली आणि आता आपण एक मिनिट वायतर बंद करूती. फायनली आता आपण टायगर पॉईंटवर निघालो ना, आपण चाललो आपल्या पुढच्या प्रवासाकडे एकविरा मंदिराकडे. आपण आता गगनगिरी महाराजाच्या इकडनं सुद्धा आपण आलो. आता आपण चाललो आपल्या एकविरा आईच्या दर्शनाला. जिथपर्यंत मला माहिती आहे की माझ्या रस्त्याचा ऑलमोस्ट पार्ट आहे, तर जिथपर्यंत मला माहिती आहे की इकडनं काहीतरी असं म्हणजे 15 ते 20 मिनिटामध्ये फक्त डिस्टन्स बाकी आहे. पुढे एक टोल लागतो, टोल लागून मग आपल्याला पुढे तो टोल क्रॉस केला तर हलका लेफ्टला एक गेट आहे एकविरा आईचा, तिकडनं आपलं जावं लागेल. तोपर्यंत राईड एन्जॉय करा आणि सिनेमॅटिक एन्जॉय करा. सोन्याचा उगवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आणि फायनली 2025 ची पहिली राईड होती आपली, जी आपण एकविरा आईच्या दर्शनाने चालू करणार होतो, ती आपली सक्सेसफुली होते आहे. भरपूर आनंद होते मला एक गोष्ट सांगायला. असेच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तुम्ही नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका.
आता आम्ही पोहोचलो एकविरेच्या मंदिरामध्ये. सकाळपासून आम्ही निघालेलो होतो. आत्ताच आम्ही दर्शन चालू आहे कारण एवढी ट्रॅफिक होती ना, भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिक भेटले आम्हाला. तर आता बघू, चालायला चालू केला. आताशी आम्ही 5 पायऱ्यापर्यंत आलो आहे. बेकार गरम होते, ऊन पण मजबूत पडलं आहे आणि गर्दीचा अफाट दिसते मला इथे. थोडीमध्ये रेस घेतलेली, लिंबू पाणी वगैरे पितो सध्या. लोक अजूनसुद्धा कंटिन्यू येतातच आहेत. आता एकविरा देवस्थान एक प्रकारे ट्रेंडिंगच झालं, म्हणजे हाईपच झालं एक प्रकारे बघायला गेलं तर. कारण इथं प्रचंड एवढी गर्दी होते ना, पहिलं असं नव्हतं की म्हणजे फक्त शनिवार रविवारची फक्त अशी गर्दी असायची. आता तुम्ही वीकडेजला या किंवा विकेंडला कधीही आला तर तुम्हाला गर्दीच मिळणार इथे. आणि आता आपण थोडक्यात एकविरा कार्ला गुफासुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहे. एकविरा कार्ला केव्स आहेत ना, ते महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कार्ला गावाजवळ स्थित आहेत. जसं की आपण एकविरा मंदिराच्या बाजूला बघू शकतो. प्राचीन बौद्ध गुहा संकुल आहे ही गुहा ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनाने महत्त्वाची आहे. कार्ला गुहा संकुलाची वास्तुकला आणि शिल्पकला अत्यंत आकर्षक आहे. म्हणजे जेव्हा पर्यटक असतात ते एकविराचे दर्शन सुद्धा घेतात आणि त्या टायमाला तिकडून ते लोक कार्ला केव्स हे नक्की बघतात. आता आपण थोडक्यामध्ये एकविरा कार्ला गुहांचा इतिहास सुद्धा आपण जाणून घेऊया थोडक्यामध्ये. एकविरा कार्ला गुहा संकुलाची निर्मिती 2ऱ्या शतकापूर्वीच्या काळातील असल्याचा अंदाज आहे. त्यामध्ये काही खूप सुंदर शिल्पकला दिसून येतात. हे गुहातील मुख्य आकर्षण म्हणजे तेथील शिल्पकला, भिंतीचित्रे तसेच उंच धडकांची दगडी रचना. आपल्याला भरपूर आतमध्ये विविध प्रकारची शिल्पकला सुद्धा पाहायला मिळते. मी तुम्हाला दाखवते एक करून सर्व. आणि इकडे आतमध्ये आल्यावरती तुम्हाला एक मोठी गुहा सुद्धा पाहायला मिळेल जी दगडात कोरलेली आहे. आणि या गुहेमध्ये एक भव्य चैत्य असे विहार सुद्धा आहे जे बौद्ध धर्माच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकाणी मानले जाते. तुम्ही इकडे समोर बघू शकता, भरपूर एक मोठा असं एक शिल्पकला आहे. गुहेच्या प्रवेशद्वाराबद्दल बोलायला गेलो तर गुहेचा प्रवेशद्वार आहे खरंच खूप आकर्षक आहे. ते एक मोठ्या व्रताच्या आकाराचे होते ज्यात विविध बौद्ध शिल्पे सुद्धा कोरलेले आहेत. आणि तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा नवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.